ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आता आपण इथे पाहिलं की सायली आणि अर्जुन हे दोघंजण एकमेकाबरोबर बोलत असतात. अर्जुन तिला सांगत असतो, तुझे आईवडील जिवंत तर आहेत, पण ते शोधायचे असतील तर तुझी मदत मला लागेल, करशील ना माझी मदत. त्याबरोबर आता सायली हे 2-5 मिनटं विचार करते. तर अर्जुन तिला विचारत असतो, करशील ना माझी मदत. त्यावर सायली ही करीन मी तुमची मदत असं अर्जुनला सांगते आणि त्याच्या हातावर घट्ट हात धरते आणि त्याला सांगते की जर माझे आईवडील खरंच जिथे कुठे असतील तिथे जिवंत असतील तर नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचायला मी तुमची मदत करेन. जर तुम्ही त्यांना शोधण्यासाठी खरोखर एवढे कष्ट करताय, एवढे एफर्ट्स घेताय, तर मी ते असेच वाया नाही जाऊ देणार. मी नक्की तुम्हाला मदत करेन. आपण मिळून शोधू. आता याच्या पुढे जे करूया ते मिळून करूया. कधीकधी काही गोष्टी अशा मनाच्या तळाशी जाऊन बसतात ना एखाद्या कप्प्यात, की पुन्हा जर ते सगळं उकरून वर काढायचं म्हटलं ना की त्रास हा होतो आणि तोच मला नको वाटतो. त्याबरोबर अर्जुन तिला सांगत असतो, पण काहीही झालं तरी प्रयत्न तर करायला हवेत. त्यावर सायली सांगते, ठीक आहे, प्रयत्न करून बघायला हरकत नाही, बघूया काय हातात लागतंय ते. त्यावर अर्जुन तिला सांगत असतो, काळजी करू नको, नक्की काहीतरी चांगलं लागेल, फक्त प्रयत्न पूर्ण करायला हवे. कदाचित तुझे आईवडील सापडतील आपल्याला, कदाचित नाही नक्की सापडतील, फक्त आपण प्रयत्न पूर्ण करायला हवे. त्यावर सायली म्हणत असते, जर तुम्हाला इतकी खात्री आहे तर नक्की आपण प्रयत्न करून बघू. जर मिळालं यश तर दुसरीकडे प्रिया ही आता स्वतःचं म्हणजेच सायलीचं खरं गाठोडं शोधण्यासाठी आता अर्जुनच्या आणि सायलीच्या घरी आलेली असते अन्नपूर्णा निवासमध्ये. आणि आता तिला ते गाठोडं कुठेच सापडत नसतं. प्रिया आता बेचैन झालेली असते, कुठे शोधू, कसं शोधू असं सगळं तिला झालेलं असतं. आणि आता चुकून तिच्या हाताने एक फ्लॉवर पॉट पडतो. आता त्या फ्लॉवर पॉटचा आवाज बाहेरपर्यंत येतो. घर शांत असतं, घरात कोणी नसल्यामुळे आवाज पटकन बाहेर येतो. त्याबरोबर सायली आणि अर्जुन म्हणतात, अश्विन भाऊजींच्या खोलीतून आवाज आला ना, अश्विन भाऊजी घरी आले असतील. आणि मग अर्जुन म्हणतो, चल आपण बघू. दोघंजणं आता तिथे रूममध्ये येतात आणि त्यांना दिसतं की रूममध्ये सगळा पसारा अस्ताव्यस्त पडलेला आहे, कपाटं वगैरे सगळं काही उघडं आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, नक्की चोराने येऊन चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, चोर आला असणार आपल्या घरामध्ये, चल आपण बाहेरच्या एरियामध्ये बघू, चोर लांब फार गेला नसेल. त्याबरोबर सायली ही अर्जुन बरोबर जाणारच असते, इतक्यात तिला कपाटात लपून बसलेल्या प्रियाची ओढणी दिसते. त्याबरोबर सायली अर्जुनचा हात पकडते आणि त्याला ते दाखवते. अर्जुन लगेचच कपाट उघडायला जात असतो, पण सायली त्याला तिथेच थांबवते आणि म्हणते, हो बरोबर बोलताय, आपण ना एक काम करूया, गेटपर्यंत जाऊन बाहेर बघूया, चोर गेटवरच असेल. आणि मग आता सायली अर्जुन बाहेर जातात आणि खोलीचा दरवाजा बंद करून घेतात. त्याबरोबर प्रिया बाहेर येते. मग लगेचच सायली आणि अर्जुन दोघंही आतमध्ये येतात आणि म्हणत असतात, हे बघा सापडलं चोर. त्यावर प्रिया सांगत असते, हे बघ माझ्याशी नीट बोलायचा, मी या घरामध्ये चोर नाही आहे, माझं स्वतःचं हक्काचं घर आहे. त्यावर सायली तिला म्हणत असते, प्रिया जर हे घर तुझं असतं, हक्काचं असतं ना, तर आज ह्याच घरात येण्यासाठी तुला हा असा आडमार्गाचा वापर करावा लागला नसता, किंवा कमीत कमी आम्हाला बघून हे असं चोराप्रमाणे लपावं तरी लागलं नसतं. धीटपणे तू आमच्यासमोर येऊ शकली असतीस, काय बरोबर ना. त्याबरोबर प्रिया सांगत असते की तू माझ्या घरातल्यांचे माझ्या विरुद्ध कान भरून ठेवले आहेस ना, त्यामुळे मला घरामध्ये यायला हे असे आडमार्ग वापरावे लागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्याच्याने मला काहीच फरक पडत नाही, तू काहीही कर, पण मला जे हवं मी तेच करणार. आणि आणखीन महत्त्वाची एक गोष्ट, मी काही चोरी वगैरे करायला इथे आलेले नव्हते, माझी एक वस्तू होती महत्त्वाची, ती घ्यायला आले होते. त्यावर अर्जुन म्हणत असतो, अगं तुझं सामान सगळं तर आम्ही फेकून दिलं होतं, मग तुझं महत्त्वाचं इथे काय राहिलं. त्यावर प्रिया सांगत असते, होतं काहीतरी महत्त्वाचं, एवढ्या चांबर चौकशा तुम्हाला कशाला हव्यात, तुमचं एवढं त्याच्याशी काय घेणं देणं आहे रे. होतं माझं म्हटलं ना काम, तर होतं माझं काम, घ्यायच्या होत्या काही माझ्या वस्तू का मला, बस बाकी काही नाही. आणि तुम्ही उगाचच्या उगाच इतके प्रश्न विचारण्याची ना मला काही गरज नाही आणि मी तुम्हाला उत्तर देणार पण नाही. त्याबरोबर आता लगेचच अर्जुनच्या लक्षात येतं की प्रिया नक्की स्वतःचं ते गाठोडं शोधायला इथे आलेली असणार. आणि मग अर्जुन हा आता लगेचच प्रियाच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो, पण तू जे शोधायला आली आहेस ना, ते तुला इथे नाहीच सापडणार, कारण मुळात ते इथे नाहीच आहे. तू आता इकडनं निघालीस तरी चालेल, कळलं तुला. त्याबरोबर आता प्रिया तिकडनं रागारागात निघून जाते. तर सायली अर्जुनला विचारते, नक्की तुम्ही कशाबद्दल बोलत होतात आणि प्रिया इथे काय शोधायला आली होती आणि तिला ते सापडलं नाही, म्हणजे नेमकं काय शोधायला आली होती ती, तुम्हाला माहिती आहे का काही. त्याबरोबर अर्जुन सायलीला सांगत असतो, हो माहिती आहे,
ॲक्च्युली तुला आठवतं आहे का, त्या दिवशी मी ह्यांच्या खोलीमध्ये आलो होतो, इतक्यात तू माझ्या मागे आलीस. त्यावर सायली म्हणते, हो आठवतं आहे. मग त्याचं काय? त्यावर अर्जुन हा सायलीला म्हणतो, नीट आठव, मी इथेच उभा होतो, तू मला तेव्हा सांगितलंस अश्विन भाऊजी आणि प्रिया खोलीत नसताना त्यांच्या खोलीत येणं चुकीचं आहे. त्यावेळेस माझ्या हातामध्ये एक लाल रंगाचं गाठोडं होतं. ते गाठोडं शोधण्यासाठी प्रिया इथे आली होती. त्यावर सायली म्हणते, अहो पण त्या गाठोड्याचा तिच्याशी काय संबंध? त्यावर अर्जुन तिला सांगतो, गाठोड्याशी संबंध आहे, कारण ते गाठोडं तिचंच होतं आणि मी तिचंच गाठोडं तपासत होतो. कदाचित तिला आता तेच गाठोडं परत हवं आहे. त्यावर सायली विचारते, पण मग आता ते गाठोडं आहे तरी कुठे? त्यावर अर्जुन सांगतो, ते गाठोडं आता आपल्या खोलीत आहे, कारण ते मी माझ्या ताब्यात घेऊन ठेवले. सायली म्हणते, अहो पण त्याच्यात असं काय आहे की जे प्रियाला इतकं महत्त्वाचं आहे की ते शोधण्यासाठी प्रिया इथपर्यंत आली? त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, ते तर आपल्याला ते तपासल्यावर कळेल, मी बघितलं त्यातल्या वस्तू, पण मला काही वेगळं कळलं नाही. सायली म्हणत असते, अहो पण मग जर तुम्ही त्या दिवशी ते गाठोडं बघत होतात तर मग तुम्ही मला तसं सांगायचं होतं ना स्पष्टपणे. त्यावर अर्जुन म्हणत असतो की काही गोष्टी सांगण्यासाठी वेळ यावी लागते. सायली म्हणत असते की मग प्रिया जर गाठोडं बघायला आली होती तर नक्कीच त्या गाठोड्यात काहीतरी महत्त्वाचं असणार. तर आता लगेचच पुढे अर्जुन म्हणतो की चल आपण बघू नेमकं त्याच्यात असं काय येते. सायली आणि अर्जुन आता प्रियाचं ते गाठोडं तपासण्यासाठी तिकडनं निघून गेलेले असतात. त्याबरोबर आता इथे हवालदार पाटीलने कॉल केलेला असतो महिपतला आणि सांगत असतो तो की साहेब, तुम्हाला ज्या मुलीची माहिती हवी आहे त्या मुलीची सगळी माहिती मला मिळाली. ती मुलगी आता कुठे राहायची लहान असताना ते सुद्धा कळलं आहे. पण काय आहे ना, माहिती 20-22 वर्षात जुनी आहे आणि ती जी व्यक्ती होती तीसुद्धा जरा डेंजर आहे. त्यामुळे तिचा पत्ता तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला उद्याचा दिवस लागेल. त्याबरोबर महिपत त्याला सांगत असतो, हा सर्व शहाणपणा मला नाही सांगायचा, मला माहिती हवी आहे, म्हणजे हवी आहे तीसुद्धा आजच्या रात्री, कळलं? त्याबरोबर मग मात्र याचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो, ठीक आहे साहेब, ठीक आहे, मिळून जाईल तुम्हाला आजच्या रात्री माहिती मिळून जाईल. त्याबरोबर अर्जुन ते गाठोडं काढतो आणि म्हणत असतो, हे बघ, हे खरं गाठोडं आहे तन्वीचं. त्याबरोबर सायली ते गाठोडं हातामध्ये घेते. तर अर्जुन म्हणत असतो, हेच गाठोडं शोधण्यासाठी प्रिया आपल्या घरी आली होती, बघ आता. त्याबरोबर सायली ही लगेचच तिथे खाली बसते आणि आता तिथे गाठोडं शोधायला लागते. त्याबरोबर दुसरीकडे प्रिया हिचा मात्र खूपच जास्त संताप झालेला असतो, चिडचिड होत असते तिची. ती विचार करत असते, अरे घरात जर कोणी नव्हतं असं नागोबा म्हणाला होता, तर मग ऐन टायमावर तिथे सायली आणि अर्जुन दोघं कसे काय पोहोचले? शिट, जर त्यांना खरोखर माझं गाठोडं सापडलं असेल आणि त्यांना खरं कळलं असेल तर मला खूप मोठा धोका आहे. इतक्यात त्या ठिकाणी नागोबा आलेला असतो. नागोबा प्रियाला म्हणत असतो, काय गं, काय झालं? प्रिया, अगं एवढी चिडचिड का करतेस? अरे हां, सुभेदारांच्या घरी गेली असशील ना स्वतःचं गाठोडं शोधायला, पण तिथे तर तुला सायली आणि अर्जुन ते सुद्धा भेटले असतील. ते घरात असताना तू तिथे गेलीस आणि म्हणजे नक्की काहीतरी गडबड झालेली असणार, बरोबर ना? असंच घडलं ना, म्हणूनच तुझी एवढी चिडचिड होती आहे ना? त्याबरोबर प्रिया डायरेक्ट नागोबाचे कॉलर पकडते आणि म्हणत असते, मुद्दाम केलंस ना हे सगळं? मुद्दाम मला चुकीची माहिती दिलीस ना? सायली आणि अर्जुन घरात असताना मुद्दाम तू मला सांगितलंस ना की ते दोघं घरात नाही आहेत म्हणून? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुला काय हा उंदरा मांजराचा खेळ जरी वाटत असला ना, तरीसुद्धा उंदीर कोण आणि मांजर कोण हे नियतीच ठरवणार आणि तुम्हा दोघांना म्हणजे तुला आणि महिपतला चेकमेट मीच करणार, कळलं ना? तर इथे सायली ही आता प्रियाचं गाठोडं खोलते. आता खरं तर ते तिचंच गाठोडं आहे, म्हणजेच तन्वीचं गाठोडं आहे, पण सायलीला माहीत नाही आहे ही गोष्ट आणि अर्जुनलासुद्धा. तर आता सायली त्यातली एक एक वस्तू जशी जशी वरती काढत चाललेली असते, हळूहळू तशी तशी ती तिच्या भूतकाळात रमत चाललेली असते. ती पहिली तिची बाहुली काढते. त्याबरोबर तिला ती आणि अर्जुन गार्डनमध्ये जो प्रसंग खेळायचे त्यांच्याच घराच्या गार्डनमध्ये तो आठवतो. तिला ते दोघंजणं धावत असताना पडलेले सगळे प्रसंग तिथे पुसट आठवायला लागतात. त्यावेळेस ती रडत होती तेव्हा अर्जुनने त्याच्या गळ्यातलं लॉकेट काढून तिला दिलं होतं आणि सांगितलं होतं, तू हे घाल आणि शांत बस, रडू नको. त्याबरोबर पुढे तिला नंतर एक दुसरं बाहुलं सापडतं. ते बाहुलं हातात घेतल्याच्या नंतर तिला आठवतं, तेच बाहुलं घेऊन ती बाय करत होती. तो बाहुल्याचा प्रकार बघून ती आणखीन जास्त जरा टेन्शनमध्ये जाते. त्याबरोबर तिला तिचा लहानपणीचा फोटो सापडतो. आता तो फोटो हातामध्ये घेतल्याच्या नंतर तिला अर्जुनच्या आणि तिच्या वाढदिवसाचा प्रसंग आठवतो. वाढदिवसाच्या दिवशी
ज्यावेळेस रात्री बर्थडेचा केक कापून झाला होता त्यावेळेस पुन्हा एकदा प्रतिमा आत्या, सायली आणि रविराज काका हे त्यांच्या घरी जायला निघाले होते. तेव्हा सायलीला रात्री घरी जायचंच नव्हतं, तिला तिथेच राहायचं होतं. ती त्या गोष्टीसाठी हट्ट करत होती आणि त्यावेळेस रविराज काका आणि प्रतिमा आत्या तिला समजवत होते. तो प्रसंग तिला पुसट आठवायला लागतो. त्याच्यानंतर तिच्या हातामध्ये आणखीन एक बाहुली येते आणि ती बाहुली बघितल्याच्या नंतर सायली गाडीतून ती बाहुली हातात घेऊन बाय बाय करत होती. तो प्रसंग तिला आठवतो आणि बाय करत असताना अचानक गाडी पुढे चालू लागली. गाडी चालत असताना मेन हायवेवरती आली आणि हायवेने पुढे सरळ जात असताना अचानक मागून एक खूप मोठा भरधाव वेगात ट्रक आला आणि त्यांचा अपघात झाला. आता सायलीला अपघाताचा प्रसंग अगदी व्यवस्थित आठवतो. त्याबरोबर सायली आता पुन्हा तिला जसं त्रास व्हायला लागल्यावर करते तसं करायला लागते. तर अर्जुन हा तिला विचारत असतो, सायली काय होतंय तुला? बायको शांत हो थांब. आणि मग तो लगेचच उठतो आणि सायलीला पटकन पाण्याचा ग्लास देतो आणि सांगत असतो, हे घे पाणी पी, काळजी करू नको, मी आहे इथे. काही होतंय का तुला? तुला नेहमी हे असा त्रास का होतो? त्याबरोबर सायली त्याला सांगते की ठीक आहे, मी काही होत नाही आहे मला. त्याबरोबर अर्जुन आता तिच्या हातातल्या त्या वस्तू का घेतो आणि बंद करून ठेवून देतो. त्याबरोबर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, नको बघूस तू त्या वस्तू का, कदाचित तू त्या वस्तू का पाहतेस त्यामुळेच तुला हा सर्व त्रास होतोय. तू जरा शांत बस, ते सगळं बघू नको, तुला रिलॅक्स वाटेल. तर दुसरीकडे आता महिपत हा नागराज हा प्रियाला म्हणत असतो की माझी कॉलर पकडलीस तू, सोड. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, तुझं गाठोडं तर आम्हाला दोघांना सापडलेलं नाहीच आहे. तुझं गाठोडं महिपतच्या घरात नाही आहे, तुझं गाठोडं त्या सुभेदारांकडेच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आता तुझं गाठोडं आमच्या हातात न लागतासुद्धा आम्ही काय करतो आणि कशा पद्धतीने तुझं पितळ उघडं पाडतो ना, ते फक्त तू आता बघतच राहा. मी आणि महिपत मिळून काय करतो ते. नाही जर तुला चांगली अद्दल घडवली ना तर नाव नाही सांगणार नागराज आणि महिपत. त्याबरोबर आता तो तिकडनं जात असताना स्वतःची कॉलर सरळ करतो आणि म्हणत असतो, काय मोठी हिची हिंमत वाढली आहे, माझ्या कॉलरला आज हात लावला. नागराजच्या नाही जर हिला चांगली अद्दल घडवली तर मी सुद्धा माझं नाव नाही सांगणार नागराज. त्याबरोबर दुसरीकडे आता अर्जुन हा त्याच्या स्टडीमध्ये जरा त्याच्या केस संबंधीचं काम करत बसलेला असतो. तोपर्यंत सायली तिकडे आता आवरून आलेली असते आणि आता ती अर्जुनला विचारत असते, काही कामात आहात का? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही. अरे पण तू इकडे काय करतेस, झोपली नाहीस अजून तू? त्यावर सायली सांगते, नाही ॲक्च्युली थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्याबरोबर म्हणून आले होते, पण कामात असाल जर तुम्ही तर. त्याबरोबर अर्जुन सांगतो, अगं नाही काही कामात वगैरे नाही आहे महत्त्वाच्या, बोल ना. त्यावर आता सायली ही म्हणत असते, आहोत ते मला थोडं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अगं बसून बोल. मग सायली आता बसून घेते. त्याबरोबर आता लगेचच अर्जुन तिला विचारतो, हां बोल आता. सायली म्हणत असते, खरं तर मला. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे बघ जे तुला बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल, कशाबद्दल बोलायचं आहे तुला? त्याबरोबर आता लगेचच सायली हे अर्जुनला म्हणत असते, आठवतं आहे ना तुम्हाला ह्या 2-3 वर्षांच्या पूर्वी मला गाडीत बसायची केवढी भीती वाटायची? ते गाडीत बसलं की नको वाटायचं मला, पण आता हल्ली माझी गाडीत बसायची भीतीसुद्धा, म्हणजे भीती आहेच हो मनात, पण थोडीफार कमी होत आली आहे. आता मला गाडीत बसायची भीती ही जी मनात होती ती कमी झाली तुमच्यामुळे. तशीच मला माझ्या भूतकाळाबद्दलची भीतीसुद्धा मनातून कायमची काढून टाकायची. कराल ना यासाठी सुद्धा मला तुम्ही मदत? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की हो मी मदत करेन, पण यासाठी बायको तुलाच एफर्ट्स घ्यावे लागतील, तुलाच तुझ्या भूतकाळाला सामोरं जायचं आहे ना. त्याबरोबर सायली म्हणत असते, अहो इथे मी प्रियाचं गाठोडं बघितलं तर मला एवढं हे वाटलं, मग मी माझं गाठोडं कसं बघेन? पण नाही, काहीही झालं तरी मी माझं गाठोडंसुद्धा नक्की बघेन. मी तुम्हाला हे असं हारू नाही देणार. तुम्हाला निराश होताना मी नाहीच बघू शकत. तुम्हाला हारण्याचं कारण मला नाही बघायचं. त्यामुळे मला काहीही करून माझं गाठोडं असो किंवा प्रियाचं गाठोडं असो बघण्याची पूर्ण तयारी ठेवायची आहे, म्हणजे आहे, त्यात काही असलं तरी. त्याबरोबर अर्जुन तिला म्हणत असतो, बायको अगं बघशील, पण ते गाठोडं आधी आपल्याला सापडायला तर हवं. ते गाठोडं नक्की प्रियाने कुठे लपवलं आहे पहिलं आपल्याला हे कळायला हवं. जेव्हा आपल्याला हे कळेल तेव्हाच तर आपण पुढे जाऊ शकू. पण ते काही कळत नाही आहे ना आपल्याला, तिने तुझं गाठोडं कुठे ठेवलं आहे. त्यावर सायली म्हणते, मी आहे ना,
अहो प्रिया कधी चिडू शकते, कधी रागवू शकते, कधी प्रेमाने बोलू शकते, कधी खोटं बोलू शकते, कधी हसू शकते, कधी रडू शकते. मला तिची प्रत्येक दुखती नस माहीत झाली आहे हो. आपण गाठोड्यापर्यंत तेव्हाच पोहोचू शकतो जेव्हा प्रिया स्वतः गाठोड्यापर्यंत पोहोचण्याची धडपड करेल. त्यावर अर्जुन सायलीला विचारतो, म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय आहे? त्यावर सायलीला आता काय म्हणायचं आहे ते ती अर्जुनला स्पष्ट करून सांगते. ती त्याला म्हणते, हे बघा प्रिया घाबरेल ना जेव्हा जेव्हा तिला कळेल आपल्याला गाठोडं सापडलं आहे, त्यावेळेस ती स्वतः गाठोड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आणि जेव्हा ती स्वतः गाठोड्याजवळ जाईल ना, तेव्हा आपोआप आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल, कारण ते गाठोडं तेव्हा आपल्याजवळ असेल. कळतं आहे तुम्हाला नेमकं मला काय म्हणायचं आहे ते? गाठोडं मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ते? त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे त्याबरोबर सायली म्हणते, बरोबर मला हेच म्हणायचं आहे. मग आता सायली आणि अर्जुनने एक सुपर प्लॅन बनवलेला असतो आणि आता त्यांच्या प्लॅनच्या अकॉर्डिंग त्यांनी काम करायला सुद्धा सुरुवात केलेली असते. आता सायली अर्जुनला सांगते की आपण प्रियाला हेच सांगायचं, आपल्याला माझं गाठोडं सापडलं आहे. ज्यावेळेस आपण तिला हे सांगू ना, त्यावेळेस ती खूप घाबरेल आणि स्वतःचं गाठोडं शोधायला धडपड करेल. तर आता आपण पाहतो की अर्जुन आणि सायली एका ठिकाणी आलेले असतात. सायली म्हणत असते अर्जुनला रस्त्यात, अहो आपण कुठे चाललो आहे ते तरी सांगा, अहो कुठे चाललो आहे? इतक्यात अर्जुन प्रियाच्या फोनवरती फोन करून तुझं गाठोडं आम्हाला सापडलं आहे असं सांगतो. त्याबरोबर प्रिया आता घाईघाईने धावपळीत स्वतःची गाडी काढते आणि थेट आता ती महिपतच्या बंगल्यावर आलेली असते. आता अर्जुन आणि सायलीसुद्धा तिचा पाठलाग करत करत महिपतच्या बंगल्यावर येतात. आता सायली म्हणत असते, हा तर महिपतचा बंगला आहे, अहो मग आमच्या गाठोड्यांचा आणि या महिपतच्या बंगल्याचा काय संबंध? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ते तर आपल्याला आता आत गेल्यावरच कळेल. बायको तू गाडीतच बस, जर तो महिपत आला तर मला काहीतरी संकेत दे. आणि मग आता लगेचच अर्जुन हा तिकडनं महिपतच्या बंगल्यात प्रियाच्या मागोमाग जातो. आता महिपत हा तिकडे आलेला असतो. महिपतची जी गाडी असते ती सायलीने बघितलेली असते. त्याबरोबर आता सायली म्हणते, अरे देवा, हा महिपत पण आत्ताच यायचा होता. महिपत पुढे निघून गेल्यावर सायली आता हॉर्न वाजवत असते, जेणेकरून आता मागच्या बाजूने अर्जुनला हॉर्नचा आवाज जावा आणि त्याच्या लक्षात यावं की हॉर्न सायलीच वाजवते आहे, म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे आणि त्याने बाहेर निघून यावं. पण असं काहीच होत नसतं. सायलीला जोरदार टेन्शन आलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.